चला तर मग हा पार्ट 2 व्हिडिओ स्टिचिंगचा. काल आपण बघितला कटिंगचा व्हिडिओ, तर हा स्टिचिंगचा व्हिडिओ. तर काल आपण ब्लाऊज पीस कटिंग केला होता, त्याच्यावरची ही साडी आहे. साडी बघा किती छान आहे, खूप सुंदर साडी आहे, मस्त आहे. साडीचा पदर बघा किती छान आहे. हा साडीवरचा हा ब्लाऊज आहे. चला तर मग आता तुम्हाला स्टिचिंग करताना दाखवते. चला हा भाग पहिला आपण तयार करून घेऊया. हा जण आहे. हा पहिले जॉईंट करून घेतलाय. आता हा भाग जॉईंट करून घेऊया. प्रत्येकाची शिवण्याची पद्धत वेगळी असते. मी ह्या पद्धतीने शिवते. ह्या पद्धतीने शिवल्यामुळं काय होतं की आपण जो गळ्याला सेप देतो नंतर, तो म्हणजे प्रॉपर आपल्याला सेप द्यायला येतो, म्हणजे इकडे इकडे कपडा हालत नाही. नंतर ही शिलाई मी उसवून टाकते. जेव्हा आपण गळ्याला सेप देतो, जेव्हा गळा कटिंग करतो, त्या टायमाला मग मी इथपर्यंत जी शिलाई राहिलेली असते ते उसवून टाकते. चला तर मग आता आपण हा डिझाईनवर हा रेडीमेड गळा आहे, तर ह्याच्या गळ्यानुसार आपण साईडून जे गळ्याचा आकार आहे ते आपण शिलाई मारून घेऊया. शिलाई मारून घेतली आहे मी, तुम्ही बघू शकता. गळ्याचा जो आकार आहे या साईडून थोडासा कपडा ठेवून शिलाई मारून घेतली. तर आपण आता हा मधला कपडा कट करून घेऊ. तर ह्याला थोडेसे कट मारून घेऊया. असे कट मारणं खूप गरजेचं आहे. आपल्याला आहे तसा सेप भेटतो, प्रॉपर आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग येते. फिनिशिंगसाठी आपल्याला कट मारणे गरजेचं आहे. तर बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, हा पार्ट कट झाल्यावर मी जी शिलाई मारलेली आहे आपण कच्ची शिलाई, तर ती घुसवून घेऊया. तर बघा, तर ही शिलाई आहे ना, तर असा धागा पकडायचा आणि हा असा ओढून टाकायचा, निघली शिलाई. तसंच ह्या साईडचं पण उसवून घेते मी. तर आपण ह्या साईडची पण शिलाई उसवून घेतली आहे. फक्त धागा असा थोडासा लूज करायचा आणि तो धागा ओढून घ्यायचा. तर आता हे झालं आपला हे ओपन पार्ट झाले. जे आपण टाचण्या लावलेल्या त्या काढून घेऊया. आता हा ब्लाऊज मी पलटी करून घेते. असा हा पलटी करून घ्यायचा. खूप सोपं आहे. असं आपण हे करून घ्यायचा मस्तपैकी. बघा किती छान झालं. तर आता आपण ह्याच्यावर दाब शिलाई देऊन घेणार आहे. चला तर आता आपण ह्याच्यावर दाब शिलाई देऊन घेऊ. तर व्यवस्थित आपण जो आकार दिलेला आहे तो आकारावर व्यवस्थित असा कपडा व्यवस्थित करायचा आणि दाब शिलाई देऊन घ्यायची. प्रॉपर जे शेप आपण दिलेला आहे ना, ते शेप व्यवस्थित हा कपडा बाहेर काढायचा आणि जसं आपण मार्किंग केलेली, जसं हा ब्लाऊजचा गळा आहे त्या पद्धतीने आपण थोडंसं आपण हाताने पण व्यवस्थित करून घ्यायचं, सेट करून घ्यायचा आणि व्यवस्थित असं बोटाने हे करून शिलाई मारून घ्यायची. असं करून असं व्यवस्थित झालं.
बघा, किती छान ब्लाऊजला जसा आकार आहे ब्लाऊजचा आपण तसं मस्तपैकी हा गळा करून घेतलाय. तर आता पूर्ण शिलाई साईडून करून घेऊया. तर आता इथं पण आपण कमरेला शिलाई टाकून घेऊया. ही शिलाई मारून झाली आहे. आता साईडून आहे तसं आपण पूर्ण शिलाई मारून घेऊया. तर आता आपण हा जो साईडचा कपडा आहे तो कटिंग करून घेऊया. असा मस्तपैकी असा छान व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो व्यवस्थित करायचं. घाई नाही करायची, नाहीतर ब्लाऊजचा कपडा कापला जाईल. तर बघा, अशा पद्धतीने गळा तयार झालेला आहे. पूर्ण राऊंड शिलाई मारून पण झालेली आहे. तर आपण आता ह्याला टक्स टाकून घेऊया. टक्स टाकायच्या आधी आता अजून एक शिलाई मी देऊन घेते आणि मग आपण टक्स टाकून घेऊया. तर टक्ससाठी आपण फोल्ड करून मध्यभागातून 4 वर मार्किंग करून टक्स आपण घेऊया. 3.5 4 ज्या हिशोबाने आपल्याला घ्यायचं आहे त्या हिशोबाने घेऊया. मार्किंग करून 2 टक्स मारून झाल्यावर दाखवतो तुम्हाला. आपला टक्स मस्तपैकी असं इकडं मारून घेऊया. कपडा पकडायचा, मधला पण कपडा त्याच्यामध्ये आला पाहिजे साडीचा. जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील अजून असे नवीन छान छान ब्लाऊज मी शिवत राहते. जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल, स्टिचिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नक्की व्हिडिओला सपोर्ट करा. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तर मी तुम्हाला अजून असेच नवीन ब्लाऊज स्टिचिंग कटिंग करताना दाखवेन. तर बघा, तर असा मस्तपैकी असा हा प्रॉपर असा बॅक साईडचा भाग पूर्ण तयार झालेला आहे. तर आता आपण हा भाग बाजूला ठेवून देऊया. कोणी तर साईडला लेस पण लावते, पण मी नाही लावणार आहे कारण हा ऑलरेडी छान दिसतंय गळा. लेस लावली तर अजून ते म्हणजे दिसून येणार नाही आहे. कोणत्या ब्लाऊजला मी लावतीये, पण हा मस्त वाटायला लागलाय तर मला वाटत नाही याला लेस लावावा म्हणून, जास्त गिचका होईल म्हणून मी ह्याला लेस नाही लावते. तर चला, तर आता फ्रंट साईडची स्टिचिंग दाखवते. हा प्रिन्सेस कटचा कटोरीचा भाग आहे. तर हे व्यवस्थित आपलं असं उलटं सुलटं करून घ्यायचे. वेगवेगळे भाग वेगवेगळ्या साईडला करून घ्यायचे. असे 2 भाग, एक भाग साईडला ठेवून द्यायचा. हे भागला साईडून पूर्ण राऊंड शिलाई मारून घ्यायची. तर चला, शिलाई मारून झालं. तर आता आपण पहिलं अस्तर जॉईंट करून घेऊया. जॉईंट करून झाल्यावर दाखवतो मी. तर अशा प्रकारे मी अस्तर जॉईंट करून घेतले. बघा, कफ न टाकता किती मस्त कफ आला इथे छान मस्तपैकी. पण आपल्याला कप टाकायचे, तर असंच मी दुसरं अस्तर जॉईंट करून घेते. मेन फॅब्रिक जॉईंट करून घेऊया. जसं आपण अस्तर जॉईंट करून घेतले तसे मेन फॅब्रिक जॉईंट करून घेऊया.
असं दुसरं जॉईंट करून घेते मी आणि मग दाखवते. तर मग आता आपण कप टाकून घेऊया. कप कसे टाकायचे मी ते तुम्हाला दाखवते. 28 साईजचा ब्लाऊज आहे, पण 28 साईजचे भेटले. 30 आणि 28मध्ये थोडासाच फरक असतो. आपण 30-40चे कप आहेत हे बघा कप. तर आपण कसे टाकायचे ते दाखवते. तर 28 साईजचा ब्लाऊज आहे. तर 28 पण वरनं 9.5 इंचावर आपण मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर आपण असा कपचा मध्य काढायचा, त्याला अशी मार्किंग करून घ्यायची. याला मध्य, तर हा मध्य बरोबर आपण हे कोणावर ठेवायचा, जिथं आपली निशाणी आली तिथं अशी ठेवून घ्यायचा आणि इथं शिलाई मारून घ्यायची. आता पॅक करून घ्यायचा. तर हा पण कप असा लावून घेऊया. तर मध्य काढून याला मार्किंग करून घ्यायची. तर खाली हे मेन फॅब्रिक आहे. तर आपल्याला गळ्याला कवर शिलाई करायची. तर पहिला हा गळा आपण हे करून घेऊया. तर आता गळ्याला आपण शिलाई करून घेतली, कवर शिलाई. त्याला असे कट मारून घ्यायचे आणि आता आपण उलट करून घेऊया. मस्त आलं. हे आपण कफ टाकलेले ते आतमध्ये गेलेत. आता ह्याला दाब शिलाई घेऊन देऊया. असे छान मस्तपैकी बारीक अशी दाब शिलाई देऊन घेऊया. मस्त अशी दाब शिलाई देऊन घेतली आपण आणि आता हे सगळं कवर करून घेऊया. तर मी आता साईडून अशी सगळं कवर करून घेतलंय हे सगळं. तर असाच दुसरा भाग करून घेते मी. तर ही अशी इथं कंबरपट्टी लावून घेऊया. तर कमरपट्टी लावून दाब शिलाई देऊन घेऊया. तर ह्या साईडनं असं फोल्ड करून घेऊया, शिलाई मारून घेऊ. आतमध्ये फोल्ड करून घेऊ. एक्स्ट्रा कपडा कापून टाकू. तर बघा किती छान मस्तपैकी ते आली. आपण कमरपट्टी लावली घालून. असं सेम दुसऱ्या ह्याला करून घेऊ आपण.
ते कमरपट्ट्या लावून घेतल्यात. तर आता हुकपट्टी आणि काचपट्टी लावून घेऊया. त्यासाठी त्या घेतल्यात मी. तर पहिलं हुकपट्टी लावून घेते मी. हुकपशी अशी लावून घ्यायची. असं जे एक्स्ट्रा कापड आहे ते टाकायचं. हे असं इथं फोल्ड करून घ्यायचं. असं करायचं. मस्तपैकी अशी कवर शिलाई होती. थोडं असे करून ते अशी मी हुकपट्टी लावून घेतली आहे मस्त आतमधून. त्याच्यावर मी दाब शिलाई देऊन घेते. आयपट्टी लावून घेऊ आपण. चला तर मी जॉईंट करून घेते. तर असे फोल्ड करून घेऊया. व्यवस्थित हे करून घ्यायचं. हे भाग मध्ये घालून घ्यायचा असा तुमच्या शिलाई मारून घ्यायची. तर इथं आपण हुक लावायसाठी व्ही करून घेऊया मशीनवरच. हे असे व्ही करून घेऊ. असे राहिलेले 3 करून घेते मी. असे करायचे. मशीन फिरवायचे. ते असे व्ही करून घेतले आहेत मी छान मस्तपैकी. चला आपण पुढच्या साईडला गळ्याला लेस लावून घेऊया. मागणं भरलेलं आहे पूर्ण प्लेन, छान वाटत नाही आहे. तर मी अशी सिंपल एक लेस लावून घेते. लेस लावल्यावर दाखवते. बघा तर मस्तपैकी अशी छान लेस लावून घेतली आपण बारीक. वन साईडच लावली आहे कारण ही साईड झाकण्यात जाते, ही साईड खुली राहते. छान लुक आलाय मस्त. ग्रीनवर गोल्डन कलर मस्त दिसायला लागला. तर आता ब्लाऊज जॉईन करताना दाखवते. तर आता शोल्डर जॉईंट करून घेते मी कवर शिलाई आणि नंतर पलटी मारून मग आतमध्ये शिलाई मारू. तर हा चला शोल्डर जॉईंट करून घेऊया आपण. असाच ह्या साईडचा जॉईंट करते. याला कवर शिलाई पलटी मारून याला असे मस्तपैकी कवर शिलाई करून घेऊया आपण छान, म्हणजे धागे वगैरे निघत नाही. आता हे जॉईंट करून झाले. तर हे जास्तीचा पार्ट हे आपण कटिंग करून घेऊया म्हणजे आपल्याला भाई जोडायला व्यवस्थित जाईल. चला तर ह्या साईडचा जॉईंट मी कट करून घेते. चला आता भाई कटिंग करू आपण. भाईची घडी घेतली आहे 7/28ची छाती आहे. ते 7ला म्हणजे 7.25 घेतले, कमी पडायला नको. कमी जास्त झाले तर आपण कटिंग करून घेऊया. भाईची लांबी आहे 8.5, तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच ॲड करूया. ही भाई आहे. तर भाईचा आपण मध्य काढून घेतलाय आणि अस्तरचा पण आपण मध्य काढून घेतलाय. असं म्हणजे प्रॉपर आपलं
दंडावर आलं पाहिजे. तर हा मध्य, तर याच्या खालनं आपण बाही जॉईन करून घेऊया. जॉईन करून स्पीडमध्ये सुया तुटतात, व्यवस्थित घ्यायचं. मी आता दाब सिलेट टाकून घेतली आहे मस्त बारीक अशी साईडून डायमंड आहेत, मग जरा एकदम साईडून टाकून तर अशीच दुसरी बाही जॉईंट करून घेऊया. बाह्या दोन्ही जॉईंट करून झाल्यात. आता हे मध्यवर मध्ये असं ठेवून घ्यायचं, व्यवस्थित करायच्या बाह्या अशा आणि अशा आणि अशी घडी मारून घ्यायची. असं व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आणि व्यवस्थित असे हे करून घ्यायचं आणि आपण एक टाचणी लावून घ्यायची. तर बाहीची आपली पूर्ण उंची 8.5 आहे ना, तर आता आपण इथं शिवून घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा इंच घेतलं, तर आपल्याला आता किती लागणार आहे, वरी फक्त अर्धा इंचच लागणार आहे जॉईंटसाठी. तर 8.5 आहे, तर आपण फक्त किती घ्यायचं, 9 घ्यायचं, म्हणजे आपण अर्धा इंच शिलाईत जाऊन बराबर 8.5 येईल. तर 9 वर मार्किंग केली. तर तसंच ह्या साईडला पण 9 वर मार्किंग करायची आणि इथं खाली मुंड्याचा शेप द्यायसाठी बाहीचा 3 वर मार्किंग करायची आणि ही लाईन जॉईन करून घ्यायची आणि असा बाहीचा शेप देऊन घ्यायचा. हा आतमधला शेप आणि जो आहे असा एक्स्ट्राचा कपडा आहे ते अशा पद्धतीने बाही शिवली ना तर व्यवस्थित मस्त प्रॉपर कटिंग करता येतं. कोणी आधीच करतं, कोणी पहिला अस्तर कटिंग करतं, मग त्याच्यावर ठेवून मग ते. मी अशा पद्धतीने बाही कटिंग करते. तर माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. माझ्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा बाहीची कटिंग, बाहीची शिलाई. तर ह्या पद्धतीने आता तर हे 2 भाग खाली ठेवायचे आणि हे 2 वरचे भाग आहेत, तर ते फक्त वरचे भाग जे आहेत ते कटिंग करून घ्यायचे असे असे व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा. तर प्रॉपर आता हे झाले आपले. तर हा पुढचा आकार आपल्याला नंतर ओळखूया म्हणून आपण काय करायचं, इथं अशी मार्किंग करून घ्यायची, म्हणजे आपल्याला नंतर कन्फ्यूज नको व्हायला. इथं आपला असा पॉईंटला आपण असा कट मारून घ्यायचा, म्हणजे आपल्याला हे शोल्डरला जॉईंट करायचं. हे बाही अशी मी अशा प्रकारे सगळी जॉईंट करून घेतली आहे. तर अशाच प्रकारे दुसरी बाही जॉईंट करून घेऊया. तर चला आपण ही बाही जॉईंट करून घेऊया. तर आपण हा जो मध्य काढलेला आहे त्याच्यावर मी अशी मार्किंग करून घेतली आहे. बरोबर शोल्डर हा मार्किंग ठेवायची आणि व्यवस्थित असं, जर तुम्ही इथून इकडं पण जॉईन करून घेऊ शकता. मग ह्या साईडला असं हे करत जायचं आपल्या हातात धरत आणि बाही जॉईन करून घ्यायची अशी. व्यवस्थित अशी बाही जॉईन करून झाली की परत इकडून डबल शिलाई मारून घेते. तर अशी बाही लावून घेतली आहे मस्तपैकी अशी बाही. तर अशीच ह्या प्रकारे मी दुसरी बाही लावून घेते. तर असा ब्लाऊज आपण जॉईन करून घेऊया. कच्ची शिलाई मारून आपण कवर शिलाईमध्ये जाणार आहे.
ते फिटिंगचं मास 4 आहे, तर आपण असं 2 इंच एक्स्ट्रा. ब्लाऊज चांगला आहे ना, तर आपण खोलू पण शकतो कधी. तर एक कच्ची शिलाई मारून घेतली. हा एक्स्ट्राचा कपडा कापून घेऊया. आता हे पलटी करून घेऊन एक पलटी करून शिलाई मारून घेते मी, आणि असेच त्या साईडचं बी करून घेते. तर ह्या साईडला बघा अशी शिलाई मारून घ्यायची, असं व्यवस्थित करून घ्यायचं. आणि हे एक थोडा व्हिडिओ कट झाला होता, फोन आला होता मध्येच, तर हे मी साईडून अशी कवर शिलाई करून घेतली आहे. अशी बघा या पद्धतीने छान मस्तपैकी, म्हणजे आपले धागे निघत नाही आणि वरलॉक वगैरे करायची पण गरज लागत नाही. आणि कमरेचं माप टाकून घेतलं आहे, 25 कमर आहे, त्या हिशोबाने मी माप टाकून घेतलं आहे ला आणि मार्किंग करून घेतली. तर आता फिटिंग शिलाई, मेन फिटिंग शिलाई देऊन घेऊया. बघा मस्तपैकी अशी फिटिंग शिलाई देऊन घेतली आहे. मस्त प्रॉपर, म्हणजे इथून तिथून सेम व्यवस्थित इथून तिथून एक लाईन आलेली आहे. अशी नाही ही शिलाई इकडं, ही शिलाई इकडं. फिटिंगची शिलाई कशी, जरी कमी जास्त झालं, जरी कस्टमरला जरी खोलायचं असलं, तर व्यवस्थित इथून तिथून एक शिलाई अशी खोलता आली पाहिजे. त्या हिशोबाने मस्तपैकी बघा, कुठेतरी ते का व्यवस्थित एकदम मस्तपैकी प्रॉपर एकदम अशा शिलाई. असं म्हणजे एक्स्ट्रा कपडा आहे, जरी आपल्याला खोलायचं असलं तरी पण एक्स्ट्रा कपडा ठेवला पाहिजे. चल, तर बॉर्डरपासून आपण लटकन करून घेऊया. बघा कसे लटकन बनवते मी. तर चौरस करून घेतलाय. हा पहिली नाडी इथं जॉईंट करून घेऊया. ते असं जॉईंट करून घ्यायचं, हे असं व्यवस्थित करून घ्यायचं, असं व्यवस्थित हे असं फोल्ड करून घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची. आणि एक्स्ट्राचं कापून घ्यायचं. आणि आता हे पलटी करून घ्यायचं. असं मस्तपैकी असं छान लटकन तयार होतं बघा. ह्याच्यावरही आता एक आपल्याला दुसरं ग्रीन कलरमध्ये करून घ्यायचे. तर या मस्त शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्राचं कापून घ्यायचं असेल, एक कापून घ्यायचं आणि हे असं सरळ करायचं. बघा किती छान आले लटकन, मस्त किती मस्त आले. तर असंच हे बघा किती छान लटकन आले, हे बघा प्रॉपर मस्त. तर असंच आपण दुसरं लटकन करून घेऊया आणि मी तुम्हाला नंतर दाखवते. मस्तपैकी असे 2 लटकन बनवून घेतलेले आहेत. मस्त छान. कसे वाटले लटकन सांगा, दिसतात का नाही छान. तर आता हे आपण ब्लाऊजला लावून घेऊया. ब्लाऊजला लावताना दाखवते. तर ते लटकन लावून घेऊया मस्तपैकी. अशा प्रकारे मी दुसरीकडे लावून घेते. बघा तर असा आपला फायनली ब्लाऊज रेडी झालेला आहे. मस्तपैकी लटकन बिटकन असे छान मस्त लटकन लावलेले आहेत. हे बॅक साईड, हे फ्रंट साईड मस्तपैकी आपले असे कप टाकून झालेले आहेत. असं कप टाकून ब्लाऊज झालेला आहे. वन साईड आपण लेस लावलेली आहे छानपैकी. बघा मस्त कप लावलेत, किती छान फिनिशिंग वगैरे आलेली आहे मस्त. तर आपला हा ब्लॉग पहिला आहे, तर आपल्या ब्लॉगला, आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा. तुम्हाला जर अजून नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट करा.
मी अजून नवीन व्हिडिओ स्टिचिंगचे कटिंगचे तुम्हाला दाखवीन. तर हा ब्लाऊज आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया, सपोर्ट करा प्लीज. तर चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.